बेळंकी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत झाला ठराव. बेळंकी ते विकासनगर रस्त्याची दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार. मिरज तालुक्यातील बेळंकी ते विकासनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना गैरवेळीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे संपर्क झालेल्या विकासनगर वस्तीतील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव बेळंकी ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सारिका महेशकुमार शिंदे यांनी दिली आहे. तानाजी बाबू कोरे, विजय महादेव कोरे, मोहन महादेव कोरे, सोमनाथ प्रभाकर कोरे, प्रवीण बाळासो कोरे, परशुराम तातोबा गव्हाणे, सुखदेव रघुनाथ कोरे, गणेश कोरे, राजेंद्र शंकर गव्हाणे, शिवानंद शंकर गव्हाणे, अमर अशोकचंद, विजय बबन चव्हाण आणि सचिन संभाजी चव्हाण यांच्या समवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या आक्रमक निर्णयामुळे या परिसरामध्ये खळबळ माजली आहे. बेळंकीमधील विकासनगर ही महत्त्वाची लोकवस्ती आहे. विकासनगरच लोकसंख्या 1000 असून या ठिकाणचे 800 मतदान आहे. बेळंकीपासून 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विकासनगर मार्गावरच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. अनेक वर्ष या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला नाही. रस्ता व्हावा यासाठी अनेक वेळा शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र ग्रामस्थांच्या मागणीला यश आले नाही. विकासनगरची शाळा ही 2011 साली ISO मानांकित शाळा झाली होती. मात्र या परिसरातील रस्ता खराब असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे, तर शेतकरी आणि ग्रामस्थांना खराब रस्त्याचा मोठा त्रास होत आहे. शेतमालाचे नियम करताना अडचणी निर्माण होत आहेत. खड्ड्यातून जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा मागणी करून सुद्धा रस्ता तयार केला जात नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बेळंकी ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारी 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामस्थांच्या या आक्रमक निर्णयामुळे या परिसरामध्ये खळबळ माजली आहे. शासनाने प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी नाईलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नमस्ते, मी सौ सारिका महेशकुमार शिंदे, बेळंकी लोकनियुक्त सरपंच. आज बेळंकी ग्रामपंचायतीनं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पहिला ठराव केलेला आहे. कारण की विकासनगर रोडचा रस्ता हा खूप वर्ष झाला आम्ही प्रयत्न करतोय, तरी पण तो होत नाही आहे. कोण प्रशासन लक्ष देत नसल्यामुळं आम्ही हा ठराव आम्ही हा ठराव केलेला आहे. तर ह्या ठरावात मी नागरिकांच्या बरोबर सरपंच या नात्यानं आहे. नमस्ते, मी प्रवीण कुमार बाळासाहेब कोरे, मुक्काम पोस्ट बेळंकी विकासनगर. आमच्या ह्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही ग्रामस्थांनी हा रस्ता काय झालेला नाही. त्यामुळे आम्ही काल 26 जानेवारी दिवशी बेळंकीच्या ग्रामसभेत असा निर्णय घेतला की आम्ही त्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे आणि त्याची दखल प्रशासनाने घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती आहे. इथून जाणाऱ्या शेतकऱ्यांना खूप अडचण होते या रस्त्याला आणि चिखलात मुलांनाही जाणं शाळेला खूप त्रासदायक आहे. तरी शासनानं हे करावं. आमची ती एकूण मतदानाची संख्या आहे ती 800च्या वरती आहे. तरी आमचा विचार प्रशासनानं आणि विविध राजकीय पक्षांनीही करावा असं मी त्यांना विनंती करतो. माझे नाव विजय महादेव कोरे, राहणार बेळंकी विकासनगर. आमची जिल्हा परिषद शाळा 2011 साली ISO मानांकन झालेली आहे. नंतर विकासनगरला येणारा बेळंकी ते विकासनगर 2007 साली रस्ता पंतप्रधान सडक योजनेत मंजूर झाला होता. मध्ये 500 मीटर खराब रस्ता झालेला आहे. पहिल्यापासून त्याच्याकडे आज तागायत कोण लक्ष दिलं नाही. नंतर 2017 पासून 2000 आत्तापर्यंत आम्ही सर्व शासन प्रशासन येथील लोकप्रतिनिधी सगळ्यांनी माहिती देऊन पत्रव्यवहार करून आज तक आमच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आमच्या शाळेची दुर्व्यवस्था होत गेली. आज ISO शाळा झाली त्यावेळी आमच्या शाळेचा पट 70 होता. आज 3 शिक्षकी शाळा असणारी आज 1 शिक्षिकेवर फक्त या शाळेत 70 पट असून 1च शिक्षक आहे. एवढी रस्त्यामुळे शाळेची दुर्व्यवस्था झालेली आणि बेळंकीला जाणारे विद्यार्थी यांचं रस्ता खराब असल्यामुळं पूर्ण नुकसान होत आहे. बेळंकीला जाता येता ग्रामस्थांनी एक 4 व्हीलर आलं तर पुढनं 2 व्हीलर पास होऊ शकत नाही. एवढा रस्ता खराब झालेला आहे. इकडल्या बाजूने पूर्ण झाडी आणि ज्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. त्यामुळं बेळंकीला येण्यासाठी पूर्ण शेतकऱ्यांनी अडचण येत आहे. नंतर ट्रक इकडं जात असताना किंवा काय पण येत असताना अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.